गतीचा वापर केला, गतीने बीट केलं. डॉट बॉल पाहायला मिळाला. अनिकेतच्या खात्यामध्ये सिंगल आली. स्ट्राईक बदलल्यानंतर सुजितला हा गतिवान मारा पाहायला मिळाला. 2 बॉल 1 धाव सुजित साठी. आफ्टर करूता पंच करण्याचा प्रयत्न प्रॉपर पोझिशन मध्ये येता आला नाही. कव्हर मध्ये पाठवले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायला मिळाला. कॅप्टनच्या माध्यमातून फेकी झाली आहे. पॉवर पेचं षटक डीप मिड विकेट ठेवलं गेलंय. लॉंग ऑफ मध्ये संकेत ढोलेला पण पाहतोय ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच स्लॉप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 कॅच सुटलीये. प्रयत्न चांगले केलेत. कॅच सुटल्यानंतर 2 धाबा वेगाने पूर्ण होत असताना धावफलक जाऊन पोहोचेल 4 वर. खर तर सर्कलच्या आतमध्ये नरेश ठाकरे होते. त्यांना मागच्या दिशेमध्ये येत असताना तो झेल थोडासा कठीण असतो, परंतु मागचा क्षेत्ररक्षक ज्यावेळी समोर धावत जातो त्याच्यासाठी तो झेल थोडासा सोपा होतो. संकेतने प्रयत्न जरूर केले आपल्या उजवीकडे धावत जात असताना. ओव्हर द विकेटने स्लॉग इट. बॉलला पाठवलाय लॉंग लेग मधून. गॅप मधून बॉल जाईल 1 बॉल्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून. चौकाराच्या मतीने 5 बॉल नंतर स्कोर 8 वर. पुढचा बॉल शेवटचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न ऑप्शनचा थोडासा बाहेर होता. डॉट बॉलने ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग वाशिम बी टीमची धावसंख्या बिनबाद 8. कोणती विकेट पहिल्या ओव्हरमध्ये मिळवता आली नाही सुजितला, परंतु फक्त 8च धावा त्यांनी खर्च केल्या. इकॉनॉमी त्याची खूप चांगली राहिली पहिल्या ओव्हरमध्ये. कॅच जरूर ड्रॉप झाला होता, परंतु तेवढा सोपा देखील नव्हता संकेत ढोलेसाठी, कारण का लॉंग ऑफ मध्ये होते. तिथून समोर धावत जात असताना अंतर खूप मोठं होतं. वातावरणामध्ये खूप सारे बदल झालेत आणि आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये गुणलेखकाला समालोचन कक्षाचा पाठीचा कणा संबोधलं जातं. अल्पेश गायकवाड मॅन फ्रॉम पिंपलास हे नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेत आहे. आणि असं वातावरण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री चषकाला कोण विसरणार. फायनलचा दिवस. कुणालजी दाते, सुभाषजी धुमाल, अल्पेश आमचे स्कोरर असतील, सिद्दीकजी भावे सर, स्वतः मी देखील होतो. आक्रमक 11 या टीमच्या माध्यमातून गावदेवी किरण स्मृती संघ सध्या खेळतोय कलंबोलीत. त्यांच्याकडून शुभेच्छा येत असताना दुसरं षटक दीपक ठाकरे, मागच्या मॅचचा हिरो, यावेळेस कट केलाय. पॉइंट मध्ये चांगला झेल. विकेटचं पतन पहिला षटक लागलाय जय बजरंग वाशिम टीमला. फलंदाज बाद. पेक्षाही कबड्डी खूप चर्चेत राहिली आहे. वाशिम गावाची खूप कबड्डीपट्टू त्या गावाने घडवलेत. खूपच चांगलं ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, दुसरी चौथी धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धाबामध्ये पूर्ण केले. नवीन बॅटर अवी 2 धाब्यांनी आपलं खातं ओपन केलं. धावांचा वेग थोडासा कमी येतो, वाढवावा लागेल, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. चर्चा आपण वाशिम स्टेशनची वाशिम गावाची करत होतो. शहापूर तालुक्यातील हे गाव अगदी भिवंडी आणि शहापूरच्या बॉर्डरवर असलेलं गाव क्रिकेटपेक्षा कबड्डीसाठी खूप चर्चेत राहिले. डे नाईट सराव त्यांचा सातत्याने आपण पाहतोय. राऊंड द विकेटने बी साठी ओव्हर पिच लॉफ केलाय, समोर पाठवलाय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक संकेतच्या माध्यमातून अप्रतिम झेल. विकेटचं पतन. दुसरा झटका वाशिम टीमला. अभिबाद.
नवीन बॅटर निखिल. या ओव्हरमध्ये दीपक ठाकरेने 2 विकेट मिळून दिलेत. 2 धावा खर्च झाले. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 वर. नवीन बॅटर निखिल अनिकेतची साथ देण्यासाठी अनिकेतच्या बॅट मधून एक चौकार आले. तो नॉन स्ट्रायकिंगवर पाहायला मिळतो. 4 बॉल फेस केले. 7 धावांचं त्याने योगदान दिले. दीपक ठाकरे हे नाव आता चर्चेत राहिले. पडगा टेनिस क्रिकेटमध्ये आजच्या दिवसामध्ये मिडन ओव्हर त्याच्या नावावर येईल. या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट त्यांनी मिळून दिलेत. लेफ्ट हँड बॅटर निखिल साठी राईट हँड राऊंड द विकेटने हॅफ्ट्रकर खिचून मारलाय. उंची भरपूर, इलेव्हेशन कमी, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. चांगला झेल, विकेटचं पतन. नरेश ठाकरेच्या माध्यमातून चांगला झेल. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवणं गरजेचं असतं आणि तेच केलं नरेश ठाकरेने. अप्रतिम झेल हजेरी लावण्याचं काम केलं निखिलने. दीपक ठाकरेच्या नावावर मागच्या मॅच मध्ये मिडन ओव्हर पाहायला मिळाले. या मॅच मध्ये दीपक ठाकरे कलंबोली गावाचा अभिमान असणारा गोलंदाज. कलंबोली एक्सप्रेस विकेट हॅट्रिक बॉल साठी फेस करेल प्रतीक. राऊंड द विकेटने प्रतीक साठी. लेन चांगली होती, गती थोडीशी कमी. धावबाची संधी, डायरेक्ट हिट आणि धावबाच्या रूपाने विकेट साधन पतन होते. अजून एक झटका लागत असताना वाशिम टीमला. बॅटरचा आपण विचार केला तर त्याने हजेरी लावण्याचं काम केलं. प्रतीकला खातं खोलता आलं नाहीये. निखिलची देखील विकेट 0 वर गेली आणि आता हर्षल या ओव्हरचा शेवटचा बॉल. चांगली कामगिरी, 3 विकेट घेतल्या. धावबाच्या रूपाने देखील 4थी विकेट आली. फक्त 2 धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये दीपकने. हर्षदसाठी हॅफ्टर करता स्विच हिट केलाय. गली रिझनच्या डोक्यावरून उडवलाय. बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुंदर फटका, चौकार येतोय. ओव्हरची समाप्तीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग वाशिम बी टीमची धावसंख्या विकेट गेले 4. धावा जमा झाल्यात 14. अनिकेतच्या माध्यमातून तो चौकार आला होता. शेवटचा बॉल लवकर पीक केला. स्विच हिट करत असताना चौकार. 14 वर विकेट गेले 4. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा दीपकने खर्च केल्यात. शेवटचं षटक नरेश ठाकरेचं. समोर बॅटर हर्षल. लॉंग लेग मिड विकेट डीप मध्ये ठेवल्या गेले. स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली. राईट हँड बॅटर साठी राऊंड द विकेटने पहिलाच बॉल फ्लिक केलाय हवेत. क्षेत्ररक्षक थोडीशे दूर वळलेले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावबाची संधी फिकी आली आहे. विकेटचं पतन. 5वा गडी बाद.
चांगले टार्गेट सेट करावं लागेल. समोर कळंबोली संघ आहे, 30+ धाबा जर जमा झाल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते, परंतु सध्या स्कोर थांबलाय. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ झाला. 14 वर 5 विकेट गेलेत, 15 वर 5 विकेट गेलेत. भगवान स्ट्रायकेनवर अनिकेत नॉन स्ट्रायकिंगवर. अनिकेतच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. 11 धावांचं त्यांनी वैयक्तिक योगदान दिले. नरेश ठाकरे खूप लांबवरचा रनअप, खांद्याचा चांगला वापर करतो बॉल रिलीज करत असताना नरेश. क्लीन बॉल, ठाणी खुल, विकेटचं पतन. असेल भगवान असेल यांनी फक्त हजेरी लावण्याचं काम केलं, का तर त्यांना ओपन करता आलं नाहीये. अजून एक विकेट नरेश ठाकरेच्या खात्यामध्ये. 6 विकेट गेलेत आणि आता अनिकेतची साथ देण्यासाठी 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 15 वर सध्या स्थिरावली आहे. यानंतर अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 सामने आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. शर्यत सध्या सुरू आहे आजच्या दिवसामध्ये. सोरगाव बी, त्यानंतर श्रावण स्पोर्ट भोकरी आणि यातील विजेता संघ कळंबोली संघ जर विजय प्राप्त करतोय तर ड्रॉ ओपन होईल. नशिबाची चिठ्ठी क्वार्टर फायनल साठी असेल. नवीन बॅटर प्रवीण, सर्व बॅटरला खेळण्याची संधी मिळते, कारण का विकेट टिकून खेळता आलं नाहीये पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना वाशिम टीमला. 4 बॉल अजूनही इनिंगचे शिल्लक आहेत. धावफलक 15 वर. अजून 4 बॉलमध्ये 15 धावा जोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वातावरणामध्ये खूप बदल झाले. असं वाटत नाही की सध्या आपण जानेवारी महिन्याचा अनुभव घेतोय. असं वाटतं की पावसाळ्याचे दिवस आहेत. राऊंड विकेटने नरेश यावेळेस लेंथ थोडीशी कमी केली. बादशे अतली कडा विकेट किपरला बीट करून मागे बॉल जात असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता. सिंगल चोटी धाव पूर्ण केली प्रवीणने. सोबत अनिकेत देखील होते. सिंगल येते. धावफलक 16 वर. 16 का डोला. 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. विकेट भरपूर गमावलेत. या इनिंग मध्ये विकेट टिकून बॅटिंग करता आली नाहीये. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये जरूर एक चौकार 8 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर धावांचा वेग रोखला गेलाय. राऊंड विकेटने अनिकेतसाठी. नरेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली. लेग स्टंपवर ठेवला होता. गॅप मधून बॉल चालला स्क्वेअर लेगकडे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा होतील. बॅकवर्ड डीप ठेवलं गेलंय आणि मिड विकेट डीप, त्यामुळे स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचा फायदा झाला बॅटरला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. राऊंड विकेटने अपील केली आहे. अपील जरूर केली आहे, परंतु सहमती नाहीये. बॅटचा संपर्क हेच सांगितलंय. बॉल चाललाय मागे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. वातावरण खूप सारे बदललंय. उष्णता देखील आहे. असं वाटतं, प्रत्येकाला वाटत असेल की नदीमध्ये एक डुबकी मारली तर खूप छान होईल. नदी देखील जवळच आहे. खडावली स्टेशन 1 किलोमीटर मध्ये तुम्ही इथून शॉर्टकट मध्ये जाऊ शकता. जाऊया मॅच कडे. कमी गतीचा होता, उडवलाय ऑन साइडला. पिकअप शॉट बॉलला पाठवले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्टँडला सलामी देत असताना कडक षटकार शेवटच्या बॉलवर होते. इनिंगची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग वाशिम बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर आणि 29 धावांची आवश्यकता असेल दुसऱ्या डाबामध्ये. धावा पूर्ण होतील किंवा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करिअर परिवर्तन ऐकूयात. वाईस ऑफ कल्याण वरब गावाचा गोड आवाज आमचे मित्र मिस्टर प्रसन्न चव्हाण सर यांना थँक्यू.
जबरदस्त आपल्याला मैदानावरती कामगिरी पाहायला मिळाली, जी मात्र दीपक ठाकरे आणि शेवटच्या षटकामध्ये नरेश ठाकरे मात्र तितकीच जबरदस्त कामगिरी आपल्याला बॅटर अनिकेतच्या वतीने देखील पाहायला मिळाली. एकेरी किल्ला लढवला या खेळाडूने. आता बघूया कशी कामगिरी करण्यात येईल. 29 धाब्यांचं लक्ष आहे. 29चं लक्ष्याचं पाठलाग कशा प्रकारचं होईल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. 18 बॉल आणि 29 धावा म्हणजे नॉट अ बिग डील, नॉट अ बॅड टोटल. एक चांगला टोटल मैदानावरती डेफिनेटली पाहायला मिळेल. चॅलेंज ग्रुप कळंबोली आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 हे देखणं पर्व क्रिकेटचं एक अभूतपूर्व पर्व, ज्या पर्वावरती समस्त कळंबोलीकरांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. याचेही या सिडोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता टास की हा दिवस गोड व्हावा. तो दिवस समस्त आयोजन समितीचा गोड होतोय. आमचे लाडके अक्षयदादा पाटील, संकेतदादा डोळे, प्रतीकदादा ठाकरे आणि त्यांची समस्त कमिटी मेंबर्स, ज्यामध्ये आपल्याला चॅलेंज ग्रुप कळंबोलीचं देखील भव्य दिव्य नियोजन पाहायला मिळतोय. सर्वांचा मी विशेष उल्लेख करणार आहे. आणि जाणाऱ्या मैदानाच्या दिशेला दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्यात जयभजंग वासिन ब संघाच्या वतीने 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष्य किरण स्मृती कळंबोली या संघासमोर असेल. सलामीची जोडी मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. ॲज अ ओपनर आपल्याला पाहायला मिळतील A1 जोडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ॲज अ ब्रदर आणि ॲज अ ओपनर जे खेळाडू नेहमीच एकमेकाची साथ देत असतात असे दोन खेळाडू, मिस्टर फिट अँड फाईन अर्थातच दीपक ठाकरे आणि त्यांच्या सोबतीला बाहुबली ऑफ कळंबोली अर्थातच नरेश ठाकरे. दोन्ही ठाकरे बंधू आणि ठाकरे बंधूंच्या वतीने चांगली कामगिरी नेहमीच आपण कळंबोली संघाच्या वतीने पाहिली आहे. दो बाई और दोनों तबाई दोघांच्या वतीने आता या मॅच मध्ये कशी कामगिरी असेल त्यावरती समस्त कळंबोलीकरांच्या नजरा आहेत. सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. अवी स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला नरेश पाहायला मिळतील. नरेश ठाकरे स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील ते म्हणजेच दीपक ठाकरे. नरेशच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकण्यामध्ये यश संपादित केलाय. जयभजंग वासिंब विपक्ष किरण स्मृती कळंबोली असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचा अभूतपूर्व पर्व, एक जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक तर लाज जवाब पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. चला सुरगाव संघाचे जे खेळाडू आहेत लगेच या, आपल्याला कॅश प्राइज देण्यात येईल. आणि मित्रांनो जे मित्र आहेत ना वाटून घ्यायचे, हा का एकट्याला नाही खाऊन द्यायचं. पुरेपूर मित्राच्या कॅचचा आणि त्याला मिळालेल्या कॅश प्राइजचा उपयोग करायचा. सिक्सर आलाय. संख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पंचांकडे अपील देखील वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळते. सोरगाव ब टीमचे एक प्रतिनिधी, सोरगाव बी टीम एक प्रतिनिधी लॉट्सचा कार्यक्रम आपण करतोय. आणि तसेच भोकरी श्रवण 11 भोकरी संघ लगेच आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. आपण लॉट्स देखील करणार आहोत या मॅच नंतर. लॉट्स देखील करण्यात येईल. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला मिस हिट पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅच साठी आलेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे मैदानावरती. तुला हाफ चान्सेस फुल कन्वर्ट करणं देखील फार गरजेचं आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेली सिक्सर, त्यानंतर आला डॉट. वन्स अगेन डबल पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळतीये. 8 ऑन द बोर्ड. आठ धावा धावफलकावरती आहेत. अल्पेशजी गायकवाड सर आपल्याला पाहायला मिळतील. वन ऑफ द फाइनेस्ट स्कोरर इन टेनिस बॉल क्रिकेट. ज्याच्या वेळी एखादी मोठी स्पर्धा होते आयोजकांची पहिली पसंती म्हणजे अल्पेश सर आहेत.
आपल्या अपंगत्वावरती मात करत असताना आपल्या नावाची दखल घेण्यास समस्त विश्वाला भाग पाडले असे आमचे अल्पेश दादा, त्यांचं देखील कौतुक असेल. मात्र कौतुक इथे स्ट्रोकचं करावं लागेल. जबरदस्त स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, आलेला दमदार चौकार. नाईन 29 धावेंचं लक्ष्य पाठला करत असताना सुरुवात जबरदस्त पाहायला मिळतीये. धावसंख्या फलकावरती 12. 12 ऑन द बोर्ड. ऑन साइडला वॉटर स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर असतील, वेगाने येतील. मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत स्क्वेअर लेग मध्ये जाईल तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. पहिलं धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळते, म्हणजे विजयासाठी अजून देखील 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये ओके 15 दोन धावा पॅनल्टी. ओके, सो ते देखील आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. सो 15 आणि अजून देखील 12 बॉल 14. जयभजंग वासिन ब संघाचे 12th मॅन उपस्थित नाहीये, त्यामुळे त्यांना 2 धाव्यांची पॅनल्टी आहे. 12 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिलं षटक 13 धाव्यांचं राहिलं, त्यामध्ये गरिबी में 8 गेला, एक तर कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, अजून 2 धावा ऍड झाल्या. आणि आता मैदानावरती पाहायला मिळते 15 धावा धावफलकावरती आहेत. पालवी सरांची नक्कीच उपस्थिती आपण पाहिली. सेंचुरियॉनचे कामगार नेते, ज्या समस्त कंपनीमध्ये आमचे वडील महेंद्र चव्हाण, MV चव्हाण देखील कार्यरत होते. जवळपास 36 वर्षाचं करिअर. आम्ही देखील मागील वर्षी थोडंसं आदित्य बिर्ला ग्रुप मधून संन्यास घेतला, दुसरीकडे वळलो सीएट टायर मध्ये इंजिनियर, बॉयलर इंजिनियर म्हणून कार्यरत होतो. आणि भरपूर सारी आपण पाहू शकतो नेते होणं ते सेंचुरी मध्ये अतिशय अवघड आहे. फार प्रेशर असतं, मात्र त्या प्रेशरला जुगारून देखील कामगारांचे प्रश्न मांडणारे काम जे करतात असे आमचे पालवी साहेब, त्यांचं देखील कौतुक असेल. यावेळेस देखील ऑफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न मैदानावरती अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव झाली कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती 16 धावा पाहायला मिळतील. 11 बॉल मध्ये 13. 11 बॉल मध्ये 13. 12 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता होती. आता 11 बॉल मध्ये 13. नरेशजी ठाकरे, नरेश ठाकरे ज्याच्या वतीने जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. आता दीपक ठाकरे पाहायला मिळतील. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, वाईडिश मिडॉन मध्ये कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालीत बाद. दीपकच्या खेळीचा अंत, मोठा धक्का बसतोय किरण स्मृती 11 कळंबोली संघाला. फलंदाज दीपक ठाकरे डिप्स बॅक टू दी पवेलियन. अजयजी शेलार जे वासिनगावचे उद्योजक आहेत, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. अजय दादा वेलकम. या आपण मुख्य अतिथी मंचावरती. आजा नाही तर मजा नाही. चला अजय दादा आपण देखील या, म्हणजे मैत्रीपूर्व भावनेने बोलतोय. चला अजय दादा आपण या. आता काय मॅच बघा कशी झाली. आता तुम्ही याल थोडी, पण कमबॅक झालं. धावसंख्या फलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळतील. 12 धाव्यांची अजूनही आवश्यकता. पुल करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि हाफ ट्रॅकर बॉलला पनिश करण्याचा प्रयत्न मात्र आलाय वाईट. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर. 9 बॉल मध्ये 11 हे विजयाचं इक्वेशन असेल. 9 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता आहे. कुठला संघ जिंकेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. पोखरी संघ आणि त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतील टीम सोरगाव ब. दोन्ही संघ देखील उपस्थित आहेत मैदानावरती. आपण पाहू शकतो आलाय डॉट बॉल. थोडंसं प्रेशर जरूर क्रिएट झालंय. जयभजंग वासिन ब विपक्ष किरण स्मृती कणबोली असे 2 नामांकित संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. नरेश स्वतःवरती नाराज असतील कारण 2 ऑफ ट्रॅकर बॉल होते.
दोन्ही हाफ ट्रॅकर बॉल वरती त्यांनी मोठा स्ट्रोक मारण्याचा अटेम्प्ट केला होता. असं वाटतंय की थोडीशी घाई आहे, मात्र समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं देखील इथून गरजेचं राहणार आहे. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता. 7 बॉल मध्ये 11. एक मोठा फटका मॅच खिशामध्ये असेल. मात्र यावेळेस 7 बॉल 10. वाईट बॉल आलाय ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल. परेश महाजन सर आमच्याकडे वळत आहेत. परेश महाजन सर, गोकुळ पाटील सर, शकील कुट्टी सर आणि शानू कुरेशी सर हे 4 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. टेन क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम, संदीप गाया आपल्याला पाहायला मिळतील ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. आमच्या टेक्निकल रूम मध्ये गोविंद कामत, बाबू रॉय, निलेश चव्हाण आणि शाहू ऑफिशियलांची टीम आपल्याला पाहायला मिळते टेन क्रिक लाईव्हची. यावेळेस देखील सिंगल ॲड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 21 आणि आता विजयासाठी 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन विजयासाठी असेल. काय घडेल या मॅच मध्ये ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. नरेश थोडेसे आपण म्हणू शकतो त्यांना थकावट जाणवती आणि म्हणून पाण्याची मागणी केली आहे. सो मैदानावरती थोडंसं ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. कदाचित आम्ही 2 ओव्हरमध्ये मॅच जिंकू, मात्र जय बजरंग वासिन ब संघाने कमालीची कामगिरी केली आणि जी टीम फ्रंट फूट वरती पाहायला मिळत होती ती आता थोडीशी बॅकफूट वरती कणबोली पाहायला मिळतीये. अडचणीमध्ये सापडले. 6 बॉल जरूर 8 धावांची आवश्यकता आहे. फुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येतील, मात्र कॅच झाली कंप्लीट. मात्र ती बाउंड्री लाईनच्या बाहेर आयवा झेल स्वीकारला गेलाय आणि आलाय मिड विकेटला क्लिअर करत दमदार सिक्सर. वतीने आयवा झेल साठी 100 रुपयाचं पारितोषिक. बाबा ये पटकन. आता 5-2 धावत ये, पळत ये. यावेळेस अजून एक बॅक टू बॅक दुसरा खणखणीत सिक्सर आणि MS धोनी स्टाईल मध्ये मॅच झाली आहे फिनिश. अप्रतिम कामगिरी. किरण स्मृती कळंबोली संघाच्या वतीने अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय बजरंग वासिन.